आपल्याच घराच्या मागे लागला हात धुवून. आता हे त्याचं मॅटर ना पंचायती मोडून नेलं पाहिजे. कुठेतरी बडी ओळख काढलीच पाहिजे आता. वैभव, तुम्ही एकदा पोलीस स्टेशनात जाऊन बघा की. आप्पा, म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का, ते जामकर साहेब आपल्या गोपाळ दादाला कुठल्या अशा खोट्या आरोपाखाली तर नाही अडकवणार ना. मला त्याचंच लय टेन्शन आलंय. आप्पा, मला यांची काळजी वाटायला लागली. मी जाऊन बघून येते. नाही, काही गरज नाही कुठे जायची. आहो, जरा सुधाकरला फोन लावा. काय गरज नाही कशाची. माझं तर मन ना खरं सांगतंय ना की त्या दिवशी समध्या गावकऱ्यांनी ना जामकरला हिसका दाखवला ना, तो आता गोपाळच्या वाट्याला जायचा नाही. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. हा, वाट बघू आपण थोडा वेळ. तोवर तुम्ही ना जेवणाचं बघायला चला. होय. फोन का उचलना झाले ते. जामकर साहेबांनी खरंच जेलमध्ये नाही ना टाकले ना. आता मला पैसा कसं मिळत. डिंपल, तुला पण टेन्शन आलंय ना. वय काहीच कळना झालंय. वयने ती गोळी जर डॉक्टरांना लागली असती तर ग. ए, काय पण काय बोलते ग. असला विचार पण करू नको. यांच्या डोक्यावर ना खरंच देवाचा हात असणार आहे, म्हणून दुसऱ्यांदा वाचलं हे. तरी पण आपल्या दारात असं कुणाचं तरी जीव जाणं ही काही चांगली गोष्ट नाही. असं नव्हतं व्हायला पाहिजे. खरं आहे, विनाकारण त्या माणसाचा जीव गेलाय बघ. एक दिवस सुखाचा जात नाही. काय ना काहीतरी सुरूच आहे. ते जामकर साहेब त्यांनी आता ह्या सगळ्यासाठी ह्यांना जबाबदार पकडायला नको म्हणजे झालं. तुला सांगते, ते जामकर साहेब ना आधीपासून ह्यांच्यावर राग धरून आहेत. सारखी संधी शोधत असतात ह्यांना आत टाकायची. आणि आज तर आहेत तर खोलीतच मिळालंय की त्यांना. डिंपल, मला ना चैन नाही पडणार. मी एकदा पोलीस स्टेशनला जाऊन बघते. कशाला नाही, म्हणजे तू जे सगळं म्हणाले ना ते सगळं बरोबर आहे, पण काय ना तू जर आता गेले तर परत प्रॉब्लेम होतील. आता गावातले लोक गेलीच आहेत ना, ते आणतील ना आपल्या गोपाळ दादाला परत घरी. हा, तू नको टेन्शन घेऊ. हा ग, पण हे पोलीस स्टेशनला असताना मी अशी शांत घरात कशी काय बसू. मला नाही बसवणार. तुला सांगते, मागच्या वेळी जामकर साहेबांनी ह्यांना पकडून नेलं होतं ना, लय मारलं होतं. आता असं काय व्हायला नको. मला नाही जमणार असं बसणं घर. अगं नाही, म्हणजे तुझा त्रास समजू शकते, पण काय ना तू जायची आणि गोपाळ दादा यायचा, असं नको व्हायला. वाईच वाट बघू ना, नाही आले तर मग मी स्वतःहून तुला घेऊन जाते. खरंच. हा, तू नको काळजी करू.